राज्यस्तरीय जुडो अजिंक्यपद स्पर्धा 25 ते 27 जुलै 2025 दरम्यान बेळगावात पार पडणार आहे। संपूर्ण राज्यातून कुशल जुडो खेळाडूंचा सहभाग अपेक्षित असून ही स्पर्धा उत्तर कर्नाटकमध्ये जुडो खेळाला चालना देणारी मोठी घटना ठरणार आहे। ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून कोणतीही प्रवेश फी नाही। खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना मोफत जेवण आणि निवास व्यवस्था करण्यात आली आहे। ग्रामीण आणि दुर्लक्षित वर्गातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश आहे। 2000 ते 2020 दरम्यान बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये कुमारी त्रिवेणी एमएन आणि श्री जितेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली 45 आंतरराष्ट्रीय आणि 400हून अधिक राष्ट्रीय पदक विजेते, 4 एकलव्य पुरस्कार, 7 केईओ पुरस्कार, 1 कर्नाटक रत्न आणि आशियाई राष्ट्रकुल व दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये पदक मिळवलेले आहेत। यावेळी डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी अधिक माहिती दिली। सगळ्यांना नमस्कार। आज जुडोची ही जी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन बेळगावमध्ये होत आहे, याचं आयोजन अगदी कमी वेळेत करण्यात आलं आहे। फक्त गेल्या एका महिन्याभरात याचं आयोजन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या टीमनं खूप रात्रंदिवस असे परिश्रम घेतलेले आहेत। तर कसं आहे की क्रीडा क्षेत्राला आपण उत्साह दिला पाहिजे, त्याला प्रायोजक मिळाले पाहिजेत असं सगळे म्हणतो। आपल्या ऑलिम्पिकमध्ये का आपली मुलं येत नाहीत असा विचार करतो, पण त्यांच्यासाठी फॅसिलिटीज ज्या द्यायला पाहिजेत त्या कोणी देत नाहीत। तर ह्या आत्ताच्या आमच्या जुडोच्या या केंद्रानं सगळ्या स्टुडंट्सना जी मुलं आलेली आहेत त्यांना सगळ्यांना फ्री फॅसिलिटी दिलेली आहे। म्हणजे त्यांना लॉजमध्ये असू देत किंवा हॉस्टेलमध्ये असू देत, त्यांची राहण्याची खाण्याची सगळी उत्तम सोय केलेली आहे। त्यांच्याकडनं त्याची फी घेतलेली नाही आहे। त्या दृष्टीनं आपल्याकडे चांगले खेळाडू बनावेत याची आमची पुरेपूर काळजी घेतलेली गेलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याकडे जे क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारे जे लोक असतील, ज्यांना स्पोर्ट्स पुढे यावं असं वाटत असेल, किंवा आपली खेड्यापाड्यातली मुलं असू देत किंवा आपल्या राज्यातली सगळी मुलं जी असतील ज्यांना खेळामध्ये आपलं करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी प्रायोजक मिळणं फार महत्त्वाचं आहे। आणि ज्यांना इच्छा असेल त्यांनी पुढे येऊन या खेळाला प्राधान्य देऊन प्रायोजक पद मिळवून द्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करते। उद्यापासून या इथं खेळ चालू होणार आहे, तर त्याच्यासाठी जवळजवळ 450 मुलं अपेक्षित आहेत। 420 मुलांचं मला वाटतं रजिस्ट्रेशन पण कंप्लीट झालेलं आहे। आणि आता सांगितल्याप्रमाणे डोपिंगच्या बद्दल तुम्ही जे सांगितलं त्याच्यासाठी आम्ही अवेअरनेसचा प्रोग्राम त्यांना वेगळा निश्चितच घेऊ आणि इथून पुढं पण प्रत्येक वर्षी अशा पद्धतीची इथं खेळाची योजना करण्यात येईल अशी मी ग्वाही देते। तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा। धन्यवाद। स्टेट लेवल असल्यामुळे कर्नाटकातले। ही स्पर्धा केवळ अजिंक्यपद स्पर्धा नसून आणि सामान्य पातळीवरील खेळाडूंना व्यासपीठ देणारी संघर्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।